ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तुचे आता एकिदा विसी अनेकता परी एकात्मता नमोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबा भगवान ज्ञानोबा यांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढवेला असे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा गाथ्यामधील संतपर प्रकरणातील एक अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय गोड असणारा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। अभंग संतपर प्रकरणामध्ये गाथ्यामध्ये जेव्हा तुम्ही अभंग पाहाल तेव्हा हा अभंग तुम्हाला संतपर प्रकरणामध्ये पाहायला मिळेल। म्हणजे अभंगाची वर्गवारी साधू संतांनी तुमच्या माझ्या लक्षात यावी म्हणून अभंगाची वर्गवारी प्रकरणांमध्ये केलेली आहे। तुम्ही गाथा जर पाहिला तर गाथ्यामध्ये नामपर प्रकरणातले अभंग तुम्हाला पाहायला मिळतील, उपदेशपर प्रकरणातले अभंग तुम्हाला पाहायला मिळतील, संतपर प्रकरणातले अभंग तुम्हाला पाहायला मिळतील, मागणीपर प्रकरणातले अभंग तुम्हाला पाहायला मिळतील। ज्या त्या प्रकरणांमध्ये ज्या त्या विषयांचं महत्त्व सांगणारे अभंग आपल्याला पाहायला मिळतील। तसा जो अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे तो अभंग संतपर प्रकरणातला आहे। पण संतपर प्रकरणातला अभंग असूनही या अभंगामध्ये संत हा शब्द एकदा आलेला आहे आणि तोही अभंगाच्या शेवटच्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये। पहिल्या 3 चरणांमध्ये तुकाराम महाराजांनी आईचं महत्व सांगितलेलं आहे। अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार केला तर तुकाराम महाराज लिहितात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। माऊली म्हणजे आई। लेकराचं हित जी करते किंवा लेकराच्या हिताची जाणीव जिला असते तिला माऊली म्हणतात, तिला आई म्हणतात। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आईचं वर्णन केलं। अभंगाचं दुसरं चरण आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा तुकाराम महाराज लिहितात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। लाभाशिवाय जी प्रेम करते तिला आई म्हणतात। म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्येही तुकाराम महाराजांनी आईचं वर्णन केलेलं आहे।
अभंगाचं तिसरं चरण, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वहीच आहे. आपल्या पोटामध्ये आपल्या लेकराचा भार सहन करून ते लेकरू जन्माला आल्यानंतर त्याचं सर्वस्व करण्याची जिची तयारी असते त्याला आई म्हणतात. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्येही तुकाराम महाराजांनी आईचं वर्णन केलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आईचं वर्णन केलं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आईचं वर्णन केलं, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आईचं वर्णन केलं. पण शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज लिहितात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज संत हा शब्द वापरतात. सरळ सरळ अर्थ कसा लावायचा आमचे सद्गुरू सांगायचे, फार फार विचार करत बसायचा नाही. जगद्गुरू तुकोबारायांना या अभंगामधून इतकंच सांगायचंय, जसं आईचं चित्त असतं तसं संतांचं चित्त असतं, किंवा जसं संतांचं चित्त असतं तसं आईचं चित्त असतं. विठ्ठल विठ्ठल. आता मी एक उदाहरण देतो, मी ज्या परंपरेतला आहे. माझी परंपरा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची, आम्हाला गुरुगादी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची आहे. आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ अशी आमची गुरु परंपरा आहे. नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो, आपल्याला परिचित प्रसंग आहे, फक्त आपल्याला सिद्धांत समजावा म्हणून ह्या दृष्टांताचा आधार घेतोय. पैठणमध्ये नाथ महाराज राहत असताना एकनाथ महाराज दररोज गोदावरी नदीवर आंघोळीसाठी जायचे. वाटीमध्ये एक पडवी होती, त्या पडवीमध्ये एक माणूस राहायचा. एकनाथ महाराज आंघोळीला गेले, आंघोळ करून परत घरी जायला लागले की तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचा. एकनाथ महाराज त्याला काहीही बोलायचे नाहीत, त्याच्याकडे पाहायचे, स्मित हास्य करायचे आणि परत गोदावरी नदीवर जायचे, आंघोळ करायचे आणि मग घरी जायचे. म्हणजे दररोज एकनाथ महाराज दोनदा आंघोळ करत होते गोदावरी नदीवर. एके दिवशी त्या माणसाने कहर केला. एकनाथ महाराज नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गोदावरी नदीवर गेले. एकनाथ महाराजांनी नेहमीप्रमाणे आंघोळ केली. आंघोळ करून एकनाथ महाराज घरी जायला लागले. त्या पडवीजवळ आले. तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर दररोज प्रमाणे थुंकला. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याला काहीही बोलले नाही आणि एकनाथ महाराज परत नदीवर गेले. एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली. एकनाथ महाराज परत घरी जायला लागले. एकनाथ महाराज परत त्या पडवीजवळ आले. तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले. एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली. एकनाथ महाराज परत घरी जायला लागले. एकनाथ महाराज परत त्या पडवीजवळ आले. तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले. एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली. एकनाथ महाराज चालू द्या 2-9 वाजेपर्यंत, काही अडचण नाही महाराज. असं सांगितलं जातं की त्या दिवशी एकनाथ महाराजांच्या अंगावर तो माणूस 108 वेळा थुंकला, अशी आख्यायिका सांगितली जाते. सकाळी जे चालू झालं ते संध्याकाळपर्यंत चालूच होतं. त्याला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला, अरे आपण काय करतोय. संध्याकाळच्या वेळेला एकनाथ महाराज आंघोळ करून जात असताना त्याला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला. तो खाली उतरला, एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि एकनाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मला माफ करा. नाथ महाराज मी फार मोठा अपराध केलाय. नाथ महाराज मी दररोज तुमच्या अंगावर थुंकतोय आणि आज तर नाथ महाराज मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलोय. एवढं मोठं पाप नाथ महाराज मी केलंय. नाथ महाराज तुम्ही द्याल ती शिक्षा मी स्वीकारतो. नाथ महाराज मला माफ करा. अरे एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारा तो माणूस एकनाथ महाराजांचे पाय धरून एकनाथ महाराजांची माफी मागतोय. तुमच्या माझ्यासारखा असता तर त्याच पायाने त्याला लाथीखाली तोडवलं असतं. पण एकनाथ महाराजांनी त्याला उचललं, त्याच्या खांद्याला धरलं, त्याला आलिंगन दिलं आणि त्याला सांगितलं, अरे बाळा तू बोलतोयस पाप केलं, पण मला वाटत नाही तू पाप केलं, तू तर पुण्य केलंय. त्याला काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं, कळत नव्हतं की नाथ महाराज काय बोलतायत, एकनाथ महाराज असं का बोलताय. तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं, अरे बाळा तू दररोज माझ्या अंगावर थुंकतोय हे ज्ञात आहे सर्वांना आणि आज तू मला सांगितलं की तू आज माझ्या अंगावर 108 वेळा थुंकलाय. बाळा तू आज माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला म्हणून मला पवित्र अशा गोदावरी नदीची आंघोळ 108 वेळा घडली. हे तुझ्यामुळं पुण्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. माझी गोष्ट संपलेली आहे. तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकत होता. हा एकनाथ महाराजांवर त्या माणसाने केलेला अपकार आहे आणि एकनाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. हा एकनाथ महाराजांनी त्याच्यावर केलेला उपकार आहे. अपकाराची परतफेड उपकाराने यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. विठ्ठल तुकोबारा म्हणतात, माझे अवगुण मला दिसायला लागलेले. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुकाराम महाराजांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे माहितीये का? तुम्ही बोला माझ्याशी. आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत. आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत. आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत आणि दुसऱ्याचे दिसल्याशिवाय धन्य झालो कीर्तनाला लिहून येतं महाराज. आपले अवगुण दिसत नाहीत आणि दुसऱ्याचे दिसल्याशिवाय राहत नाहीत महाराज. मग
परदोष चिंतन नाही केलं पाहिजे, स्वदोष चिंतन केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वदोष चिंतन करतो आणि आपल्या जीवनातला एक एक अवगुण बाजूला काढतो ना, तेव्हा आपण पूर्णपणे ज्या दिवशी निर्दोष होतो ना, त्या दिवशी जगातले दोष आपल्याला दिसतच नाहीत, आपली दृष्टी निर्दोष होती. म्हणून परदोष चिंतन हा एक प्रतिबंध सांगितलेला आहे. तिसरा गुरुभाव नावाचा प्रतिबंध सांगितलेला आहे. मध्यम प्रतिबंध 3 सांगितलेले आहेत. एक भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भविष्य प्रतिबंध. चला तिकडेही मला घेऊन जायचं नाही. आणि शेवटचा प्रतिबंध सांगितलाय म्हणजे विशेष प्रतिबंध, ते 6 प्रतिबंध सांगितलेले आहेत. षडविकार नामे 6 प्रतिबंध सांगितलेले आहेत. ह्या सगळ्या प्रतिबंधांमधून जर तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची असेल, तुम्हाला जर ह्या प्रतिबंधापासून तुम्हाला बाजूला व्हायचं असेल, तर तुमच्यावर संत कृपा असली पाहिजे. आता हे षडविकार, तुका म्हणे देह कसे करतात? तुका म्हणे देह, तुकोबाऱ्यांचं प्रमाणे, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते. हे तुका म्हणे देह, भरीला विठ्ठले, काम क्रोध केले, काम क्रोध केले घर रीते, तुका म्हणे देह, भरीला विठ्ठले, भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. काम क्रोध घर रीत करतं. आणि ही कृपा संतांची. असा संत हिताचा विचार करतात. हिताचा विचार श्रुतींनी केला, संतांनी केला. आणि आपण जन्माला येण्या अगोदर आपल्या हिताचा जी विचार करते तिला आई म्हणतात. आणि त्या आईचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, तुमच्या टाळीचा आवाज तुम्हाला आला पाहिजे.
हात वर करा, करा हात वर. चला 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 चला. हा, एकदम ताठ हात वर करायचे. अजूनही 2-4 जणांनी केले नाहीत हात वर. मला दिसतंय ना, ते म्हणतात नाही हात वर करणार, बघू काय होतंय. होईल होईल, 2-4 दिवसातच होईल. सगळ्याशी वाकडे घ्यायचं. धर्म मंडपामध्ये देवदेश धर्माशी वाकडे घ्यायचे नाही. ताठ हात वर करा. राहू द्या तासभर असेच. आता देवदेश धर्माचा जय जयकार करायचा आहे. ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठी देवदेश धर्माचा जय जयकार झाला पाहिजे. एकदम ताठ हात वर करा. मी पंढरीनाथ भगवान की मला तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. आणि जो जय म्हणणार नाही, आज रात्रभर आणि उद्या दिवसभर त्याचा घसानपोट दुखणार. बघा दुखतं की नाही. ताठ हात वर करायचे, एकदम ताठ. प्रकार हात खाली. लगेच खाली गेले. हे थोडंसं अवघडलं असेल ना. हा, झाले रिलॅक्स. घ्या हात वर. चला. माझा इको वाढवू नका. माईक मधून कोणी जय म्हणू नका. तुमचा आवाज घुमला पाहिजे. माऊलींना वाखरीला आवाज पोहोचला पाहिजे. पांडुरंगाचा जय जयकार. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. जय श्रीराम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. यकोट यकोट. जदिवच्छ नावानं करात खाली. विठ्ठला माऊली म्हणजे आई. माझ्या मुखातून आई हा शब्द आला ना की तुमची आई तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि माझे पुढचे आईवरचे हे शब्द ऐका. आईच्या विषयी आपण नेहमी बोलतो, ऐकतो. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचा समन्वय जे ठिकाणी होतो तिला आपण आई म्हणतो. हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे 2च शब्द असतात जिला आपण आई म्हणतो. जिच्या हृदयामध्ये नवनीताचं मार्दव असतं, फुलांचं आर्जव असतं, तिला आपण आई म्हणतो. जी हाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते आणि सृष्टीचं सौंदर्य तुम्हाला मला दाखवते, तिला आपण आई म्हणतो. आई हा मंत्र नाही, तर आई हा शब्द नाही, तर आई हा मंत्र आहे. एकाच वेळी आलेली जगातील सर्व दुःख, माझं वाक्य व्यवस्थित ऐका, एकाच वेळी आलेली जगातील सर्व दुःख आईच्या पदराखाली सहज झाकता येतात. आईच्या पदराखाली सहज झाकता येतात. आईच्या एका डोळ्यामध्ये ममता असते आणि आईच्या एका डोळ्यामध्ये समता असते. ज्याप्रमाणे दिव्यातून दिवा प्रज्वलित केला जातो त्याप्रमाणे देहातून जी देह देते तिला आई म्हटलेलं आहे. आईला धैर्यमूर्ती म्हटलेलं आहे, आईला करुणामूर्ती म्हटलेलं आहे आणि आईला क्षमामूर्ती म्हटलेलं आहे. मी आत्तापर्यंत आईवर जितकं काही बोललो ना ते सर्व गुण आपल्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. किती प्रतिकूलता आहे माऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये, किती प्रतिकूलता आहे. एवढ्या प्रतिकूलतेमध्ये देखील माऊली ज्ञानोबारांनी विश्व कल्याणाचा विचार केलेला आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळू दे. इतकी व्यापकता माऊली ज्ञानोबा यांच्या अंतःकरणामध्ये.
साधू संतांचं हृदय आणि आईचं हृदय तुम्हाला समानता पाहायला मिळेल. साधू संतांचं हृदय लोण्यासारखं मऊ असतं. मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. साधू संतांचं चित्त गंगेसारखं पवित्र असतं, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आणि साधू संतांचं चित्त व्यापक असतं. माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चित्त गंगेसारखं पवित्र आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चित्त लोण्यासारखं मऊ आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चित्त व्यापक आहे. किती जीवनामध्ये प्रतिकूलता आहे. एवढी प्रतिकूलता असून देखील विश्व कल्याण करून आई ज्ञानाई समाधिस्थ झाली, संजीवन समाधिस्थ झाली. माऊली संपूर्ण संत मांद्याळीमध्ये माऊली ही उपाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आहे. लेकराचं हित करते. तुम्ही पहा ना, लाखो वारकरी काहीही त्रास झालेला नाही या वारकऱ्यांना. तुम्ही जर हे वारीचे 18-19 दिवस जर पाहिले ना, तर मला सांगा, जगातला असा एकमेव सोहळा आहे ज्या सोहळ्याला आमंत्रणाची गरज नसते. वर्ष सरत चाललं की आपल्याला वेध लागतात की माझ्या ज्ञानोबाऱ्यांबरोबर, माझ्या माऊलींबरोबर मी पांडुरंगाच्या भेटीला कधी जाते. अरे, एका लेकराची काळजी करणाऱ्या तुम्ही माता भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत, पण लाखो वारकऱ्यांची काळजी करणारी माऊली, त्या माऊलींचं हृदय किती गोड असेल ह्याचा विचार करा थोडासा तुम्ही. बरं, जीवनामध्ये किती प्रतिकूलता आहे. मी एक प्रसंग सांगतो ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला. अतिशय भावनिक प्रसंग आहे. डोळ्यासमोर चित्र आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल महाराज किती प्रतिकूलता आहे. विठ्ठलपंत आणि आईसाहेब प्रयत्न करतायत की व्रतबंध व्हावं, मौजी बंधन व्हावं. आपल्याला लोकांनी वाईट टाकलंय, पण आपल्या समाजामध्ये स्थान मिळावं प्रयत्न करतायत, पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. मध्यंतरी त्र्यंबकेश्वरला गेले, अनुष्ठान केलं. डोळ्यासमोर चित्र आणा, माझ्या शब्दांबरोबर तुमचे डोळे आणि कान असू दे, तेव्हा प्रसंग तुमच्या लक्षात येईल. त्र्यंबकेश्वरला गेले, अनुष्ठान केलं. तिथं निवृत्ती वाट चुकला. मग त्या एका गुहेमध्ये गेला. तिथे गहिनीनाथांचा अनुग्रह झाला. मग आपण तो गुरु परंपरेचा अभंग बोलतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सारचो जविले. मग असं वाटायला लागलं, आता नको व्रतबंध, आता नको मुंज. मला जे मिळालंय ते मी माझ्या ज्ञानाला देईल, सोपानाला देईल, मुक्तेला देईल. पण समाजामध्ये स्थान मिळवायचंय, धर्म मार्तंडांकडून शुद्धीपत्र घेणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळं अनुष्ठान करून जेव्हा परत अलंकापुरीमध्ये आले, विठ्ठलपंत धर्म मार्तंडांना सांगतायत, मी केलेल्या चुकीची शिक्षा मला द्या, माझ्या पत्नीला द्या, पण माझ्या लेकरांना समाजामध्ये मान मिळू द्या, समाजामध्ये स्थान मिळू द्या, त्यांना ज्ञान ग्रहणाचा अधिकार प्राप्त होऊ द्या. माझा निवृत्ती मोठा झालाय, माझा ज्ञान मोठा होतोय, माझा सोपाना मोठा होतोय, माझी मुक्ता मोठी होतीये. आमचा नाही पण आमच्या लेकरांचा विचार करा. अगदी हतबल होऊन विठ्ठलपंत धर्म मार्तंडांना विनंती करतायत, पण तरी देखील धर्म मार्तंड ऐकायला तयार नव्हते. आणि एके दिवशी निर्णय देण्यात आला की तुला तुझ्या मुलांना सुखी करायचं असेल तर विठ्ठला तुला आणि तुझ्या पत्नीला देहत्याग करावा लागेल. डोळ्यासमोर चित्रानं माय बापूंनो, तुला आणि तुझ्या पत्नीला देहत्याग करावा लागेल. असं ऐकताच क्षणी खाली मान घालून विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणीने विचारलं, काय झालं? अगं रुक्मिणी, आपल्या मुलांच्या सुखासाठी तुला आणि मला देहत्याग करावा लागेल. देहत्याग करावा लागेल असं म्हटल्यानंतर रुक्मिणी बोलतीये, हो करू आपण. आपल्या मुलांना समाजामध्ये स्थान मिळत असेल, समाजामध्ये मान मिळत असेल, ज्ञान ग्रहणाचा अधिकार प्राप्त होत असेल तर आपण देहत्याग करूयात. म्हणता म्हणता काही दिवस गेले आणि एके दिवशी विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी आज आपल्याला जायचंय. डोळ्यासमोर चित्र आणा माय बापूंनो. सकाळीच सांगितलं, रुक्मिणी आज आपल्याला जायचंय. लेकरं झोपलेली होती. आईसाहेब आपल्या झोपलेल्या लेकरांकडे तशाच पाहत बसलेल्या आहेत, डोळ्यातून अश्रू गळत आहेत. तेवढ्यात निवृत्ती उठला. आईनी डोळ्याचे अश्रू पुसले. दिवस कसा बसा सरत होता पुढे. संध्याकाळ झाली. घरात काय होतं ते केलं आणि
आपल्या हातांनी निवृत्तीला, ज्ञानाला, सोपानाला, मुक्तीला खाऊ घातलं. जवळ घेऊन बसल्यात आईसाहेब विठ्ठलपंत. रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर लेकरं झोपली. आणि मध्यरात्री विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी चल आपल्याला जायचंय. आईसाहेब उठल्या, डोळे भरून आपल्या मुलांना पाहिलं. विठ्ठलपंत झोपडीच्या बाहेर पडले, आईसाहेब झोपडीच्या बाहेर पडल्या. विठ्ठलपंत पुढे चालतायत, आईसाहेब पाठीमागे चालतायत. चालता चालता आईसाहेब थांबल्या. विठ्ठलपंतांनी पाठीमागून विचारलं, रुक्मिणी का थांबलीस? आईसाहेब सांगतायत, एकदा मला फक्त एकदा माझ्या लेकरांना डोळे भरून पाहू द्या ना. विठ्ठलपंत म्हणले, रुक्मिणी पाठीमागे वळू नकोस. मुलांचा मोह, मुलांचं प्रेम आपल्याला अडकून ठेवेल. आपल्याला जायचंय ना, आपण गेल्याशिवाय आपली मुलं सुखी व्हायची नाहीत. हे ऐकायला आईसाहेब तिथं नव्हतेही. आईसाहेब झोपडीमध्ये गेल्या, जिथे निवृत्ती बसला होता ना, झोपला होता ना, तिथं बसल्या. निवृत्तीच्या तोंडावरून, डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यातून घळ 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 अश्रू गळतायत. गालावरून हात फिरून निवृत्तीला मौनातून सांगतायत, मनातून सांगतायत, निवृत्ती राजा चाललो रे आम्ही. बाळा तुझी आई तुला आता परत दिसणार नाही. बाळा तुझे बाबा आता तुला परत दिसणार नाही. निवृत्ती तू मोठा आहेस, माझ्या ज्ञानाची काळजी घे, माझ्या सोपानाची काळजी, आणि माझ्या लहानग्या मुक्तेला कधी एकटं सोडू नकोस. डोळे भरून पाहिलं, परत गालावरून हात फिरवला, आणि आईसाहेब बाहेर गेल्या. देहत्याग झाला. दुसऱ्या दिवसाची पहाट उजडली. निवृत्ती उठला. आई बाबा कुठं दिसत नाहीयेत. अंगणात आला, आई बाबा कुठं दिसत नाहीयेत. इंद्रायणीच्या तीरावर जाऊन पाहिलं, आई बाबा कुठं दिसत नाहीये. सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन बघितलं, बाबा दिसतायत का? कुठेही दिसत नाहीये. आणि मनात शंकेची पाल चुकचुकली, अरे आपले आई बाबा आपल्याला कायमचं तो सोडून गेले नसतील. कुठून तरी कानावर विषय आला होता, अरे विठ्ठलाला आणि त्याच्या पत्नीला देहत्यागाची शिक्षा दिलेली. आपले आईबाप आपल्याला सोडून तरी गेले नसतील. आणि तसेच विठ्ठलपंत आईसाहेब गेल्यानंतर निवृत्तीनाथांच्या अंतःकरणाची अवस्था झाली. निवृत्ती तसंच पळत 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 झोपडीमध्ये आला आणि बसला. तेवढ्यात नाना उठला. नानाने बघितलं दादा मौन आहे. ज्ञानाजवळ, निवृत्तीनाथांजवळ गेले. दोघही मौनात बसलेले आहेत. सोपाना उठला, सोपानाही गेला. तिघांनी एकमेकांकडे पाहून एकमेकांची समजूत घालून घेतली. थोडासा विचार करा, अरे यांना आधार देणारं कोणीच नव्हतं. तिघांनाही प्रश्न पडला, आता मुक्ता उठेल. मुक्तीनी आई बाबा कुठे गेलेत विचारले तर काय उत्तर द्यायचं. तितक्यात लहानगी मुक्ता उठली. दररोजची मुक्ताईची पहाट ही रुक्मिणी आई साहेबांच्या मांडीवर असायची. आज आईची मांडीही नव्हती आणि आईचा प्रेमाचा हातही नव्हता. अरे कुठे गेली असेल आई? ती लहानगी मुक्ता कावरी बावरी झाली आणि तशीच उठून लुटू लुटू पावलांनी चालत घराच्या बाहेर आली. आई दिसते का? बाबा दिसते का? कुठंच दिसत नाहीत आई बाबा. कुठे गेले असतील आई? कुठे गेले असतील बाबा? तशीच पाठीमागे वळून आली आणि ज्ञानोबारायांच्या जवळ उभी राहून ज्ञानोबारायांच्या गालावरून हात फिरून ज्ञानोबारायांच्या हनवटीला धरून विचारते, ज्ञानदादा आई कुठे गेली रे? ज्ञानदादा बाबा कुठे गेले रे? ज्ञानदादा
आतापर्यंत आवरलेले अश्रू ज्ञानोबायांनी अश्रूंना वाट करून दिली. ज्ञानोबा रडू लागले. मुक्ताला काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं, कळत नव्हतं. अरे एकतर आई दिसत नाहीये, एकतर बाबा दिसत नाहीये, आणि माझी तिन्ही भावंड रडतायत. आर्ततेने मुक्ताने विचारलं, ए ज्ञानदादा सांग की रे, आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? आणि ज्ञानोबारायांनी मुक्ताईला जवळ घेतलं आणि मुक्ताईला घट्ट मिठी मारून सांगितलं, मुक्ते, आपली आई आपल्याला कायमचं सोडून गेली ग. आपले बाबा आपल्याला कायमचं सोडून गेले. मुक्ते, आपले आई बाबा आता आपल्याला परत कधीच दिसणार नाही. मुक्ताने अर्थ किंकाळी दिली, आई बाबा. आणि मुक्ताई ज्ञानोबारांना एक एक प्रश्न विचारू लागली, ज्ञानदादा खरंच की सांग की आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? मुक्ते, आपली आई आता आपल्याला कधीच परत भेटणार नाही. ज्ञानदादा सांग की रे, असं का बोलतोस? ज्ञानदादा सांगा आता मला, आता कावचा घास कोण भरवेल, चिवचा घास कोण भरवेल? मी कोणाचं बोट धरून सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायचं? ज्ञानदादा सांग की रे मला, मी कोणाच्या मांडीवर झोपवायचं आणि कोणाचा प्रेमाचा हात माझ्या गालावर असेल रे? ज्ञानदादा सांग ना ज्ञानदादा. आणि आर्ततेने मुक्ताने विचारलं, ए ज्ञानदादा, आता कोण देईल रे आईचं प्रेम आपल्याला? कोण देईल रे बाबांचं प्रेम आपल्याला? ज्ञानदादा सांग मला, कोण देईल आईचं प्रेम, कोण देईल बाबांचं प्रेम? ज्ञानोबाराच्या अंगावर शहारे आले. ज्ञानोबारांनी मुक्ताईला घट्ट मिठी मारली आणि मुक्ताईला सांगितलं, मुक्ते रडू नकोस मुक्ते, मी देईल ना तुला आईचं प्रेम, मी देईल ना तुला बाबांचं प्रेम. आणि मुक्ताईला दिलेला शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त आपल्या बहिणीसाठी, आपल्या मुक्ताईसाठी पूर्ण केला नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आणि मला आई बापाचं प्रेम दिलं, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी, तुम्ही विचार करा ना, काय ज्ञानोबारायांची अलौकिकता आहे. अरे ज्ञानोबारायांचा चरण स्पर्श व्हावा म्हणून लोक किती ओढाताण करतायत. रथात चाललेत माझे माऊली पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला, पण माऊली माऊली माऊली, अरे ज्ञानोबारायांचे अश्व दिसले ना तरी लोक भान हरपून जातात आणि माऊली माऊली म्हणून ज्ञानोबारांना आवाज देतात. अरे ज्ञानोबारायांच्या रथाची बैल दिसली ना तर बैलांच्या पायाखालची माती कपाळाला लावतात. माझ्या ज्ञानोबारांनी जगाला किती प्रेम दिलं. ह्या संपूर्ण वारीमध्ये कोणी श्रीमंत नाहीये, कोणी गरीब नाहीये, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाहीये. ह्या लाखोंचा समाज माऊलींच्या सोबत चाललेला आहे ना. माऊलींनी किती कृपा केली. माऊलींनी वारीमधल्या प्रत्येकामध्ये आपलं रूप टाकलेलं आहे. आणि मी पुरुषोत्तम आहे, लोक मला पुरुषोत्तम म्हणणार नाही, माऊली जय हरी म्हणणार. तुम्ही वारीत आल्यानंतर संपूर्ण वातावरण तुम्हाला माऊलीमय पाहायला मिळतं. ही माझ्या ज्ञानोबारायांची कृपा आहे आणि ती कृपा जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभवली आणि ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम हात वर करा. तुकाराम 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 हरी हरी तुकाराम 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 तुकाराम. एक नाथ महाराजांचा अभंग सांगतो, पूर्ण विराम देतो. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचं दान तसे, सकळ जीवांचा करीतो संभाळ. तुझं मोकलीला ऐसे नाही, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तू पाय संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागोता जन्म घेणे. ते नामस्मरण आपल्याकडून सातत्याने व्हावं आणि याच्यासाठी भगवंताने आपल्यावर कृपा करावी अशी प्रार्थना करतो. आणि 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 माझ्या कीर्तनाच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल
की तुमच्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवणे, तुमच्या संपत्तीचे ते नाही म्हटलं तरी वारसदार बनणारच आहेत, पण तुमच्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवणं ही काळाची गरज आहे महाराज. सर्वजण टाळदिंडी घेऊन नाचतायत, आनंद करत आहेत, म्हणून कीर्तनाचा शेवट हा भगवंताच्या नामस्मरणाने आणि पावली खेळून करूयात आपण. सर्वांनी उभं राहा, उभं राहा, सर्वांनी उभं राहा, सर्वांनी उभं राहा. मागून हात घ्यायचा, 1 2 असं कर. हा, ज्ञानोबा म्हणेल माऊली म्हणून ज्याला उडी मारणं शक्य होईल त्याने उडी मारायची, ज्याला उडी मारता येईल नाही टाळी वाजवायची. ज्ञानोबा 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 बसा खाली, एक 5 मिनिटं बसा. विठ्ठल जय जय विठ्ठल, खाली बसा, खाली बसा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
मी नेहमी फक्त साम टी व्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.